नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे की सोशल मीडिया आपला मेंदू आणि आपल्या शांतीवर खूप काही परिणाम करत आहे? हे फक्त टाईमपास नाही, तर आपल्या जीवनाच्या काही खूप महत्त्वाच्या आस्पेक्टला शांतपणे खतम करत आहे. डीप वर्क बाय कार्ल न्यूपोर्ट सारखे आपल्याला समजून सांगतात की सोशल मीडिया आपल्याला शालो बनवत आहे. शालो म्हणजे फक्त उथळ बनवत आहे. आपण आपला जेन्युइन फोकस आणि अटेन्शन हरवून टाकतोय. सोशल मीडियाचा कॉन्स्टंट वापर आपला अटेन्शन स्पॅन कमी करत आहे. आधी आपण कितीतरी वेळ आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट करू शकत होतो, पण आता फक्त काही सेकंदच अटेन्शन शिफ्ट व्हायला लागतात. ही एक इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची सवय आपल्याला मेंदू कमजोर बनवत आहे. प्रत्येक नवीन पोस्ट काहीतरी एक्साइटिंग पाहायचं असते, हे आपल्या मेंटल पीसला संपवत आहे. द शालो बाय निकोलस कार हे देखील हेच सांगतात की सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजी आपल्याला स्लो आणि डिस्ट्रॅक्टेड बनवत आहे. आणि आपले पैसे सोशल मीडियावर सगळे काही टार्गेटेड ॲड्स भरले आहे. या कंपनीज आपल्याला चॉईसेसच्या आधारावर गोष्टी दाखवतात. असे कोर्सेस किंवा प्रोडक्ट्स जे आपल्याला महत्त्वाचे वाटू लागतात, पण खरं तर ते बिलकुल अननेसेसरी असतात. आपण विचार न करता या गोष्टी परचेस करून टाकतो आणि फक्त एक टेम्पररी सॅटिस्फॅक्शनसाठी मग रिग्रेट करतो. युअर मनी ऑर युअर लाईफ बाय विकी रॉबिन या पॉईंटवर फोकस करतात की आपण आपले पैसे आणि वेळ कसे वापरतो आणि सोशल मीडियाच्या ॲड्समुळे आपल्या खर्चावरचा कंट्रोल कशाप्रमाणे हरवून जातोय हे यांनी या पुस्तकात सांगितलेलं आहे. मग येते आपली हॅबिट्स आणि टाईमचा इश्यू. सोशल मीडियाने आपल्यामध्ये एक बॅड हॅबिट्स टाकली आहे. वारंवार विनाकारण फोन उचलणं, फक्त स्क्रोल करत राहणं आणि आपला जो प्रोडक्टिव्ह टाईम आहे आपण काहीतरी शिकण्यात किंवा अचीव करण्यात घालू शकलो असतो, पण तो सोशल मीडिया या चक्करमध्ये वेस्ट होत आहे. या स्क्रोलिंगमुळे फक्त वेळच नाही तर तुमची एनर्जीसुद्धा वेस्ट होत आहे. अनेकदा आपण विचार करतो की थोडा रिलॅक्स करू, पण काही वेळेला जाणवतं की आपण थकलो आहोत आणि काहीतरी प्रोडक्टिव्ह करू शकलो नाही. ज्याप्रमाणे ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकात म्हटलं आहे की छोट्या छोट्या सवयी आपल्या आयुष्याला चांगलं बनवू शकतात किंवा बिघडवू शकतात. आणि सोशल मीडियाची ही सवय आपल्याला कुठे घेऊन चालली हे तर तुम्ही पाहत आहात. आणि लाईक्स आणि कमेंट्सचं काय? व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये लोक किती तुम्हाला लाईक किंवा कमेंट करतात ते खरोखर तुमच्यासोबत आहेत का? रियालिटीमध्ये जेव्हा तुम्हाला सपोर्टची गरज असते, हे व्हर्च्युअल लोक तुमच्या कामी येणार नाहीत. हे फक्त एक फॉल्स सेन्स ऑफ कनेक्शन देतात, जे आपल्याला वाटतं की आपण सपोर्टेड आहेत, पण खऱ्या दुनियामध्ये ह्यांचं कनेक्शन खूप कमी आहे. डिजिटल मिनिमलिझम बाय कार्ल न्यूपोर्ट आपल्याला शिकवतात कसे व्हर्च्युअल रिलेशनशिप्स आणि लाईक्स आपल्याला टेम्पररी कम्फर्ट देतात, पण खरे सपोर्ट किंवा ट्रू रिलेशनशिप फक्त रिअल लाईफमध्येच मिळतात. आणि सोशल मीडियावर तुम्हाला दिसणारे ॲड्स हे खरोखर तुमचं आयुष्य खरंच भलं करत आहेत का? हे ॲडव्हर्टायझर्स तुम्हाला असे फील करतात की त्यांचं जे काही प्रोडक्ट्स आहे ते तुमच्याशिवाय तुमचं आयुष्य इनकम्प्लीट आहे. प्रत्येक ॲड्स एक पर्पज असतो, तुमचे पैसे खर्च करणं. आपला वेळ आणि पैसा दोन्ही इथे वाया जातात, पण आपल्याला हे कळत नाही. सोशल मीडिया तुमच्या लाईफचं अल्टिमेट गोल नाही आहे. हे तुमचं रिअल लाईफ हॅपीनेस स्वरूप आहे. जे तुम्हाला तुमच्या लाईक आणि कमेंट्स करायला लावतात ते खरोखर तुमच्यासोबत असणार नाहीत. जेव्हा तुम्हाला गरज असेल, तुमचं खरं आयुष्य जगायचं असेल, तर सोशल मीडियापासून दूर राहून तुमच्या रिअल रिलेशनशिप्स आणि गोल्सवर फोकस करावा लागेल. आता बंद करा हे सोशल मीडियाचं ओव्हरडोस आणि फोनला बाजूला ठेवा. रिअल लाईफमध्ये जगण्याचा आनंद काही वेगळाच आहे. बिना कोणत्याही डिस्ट्रॅक्शनच्या तुमच्या लाईफ आणि स्वतःसाठी वेळ काढा आणि एक हॅपी आणि पीसफुल जीवन जगण्याचा निर्णय करा. यानंतर हा व्हिडिओ बघून सोशल मीडिया बघणं बंद करून टाका आणि तुमच्या कामाला लागा. थँक्यू व्हेरी मच.